आणि कढीपत्त्याची चव जी आहे ना ती दिसताना कळत नाही, ती खाल्ल्यानंतर कळत. तसा चित्रपटाचं नाव बघून कळणार नाही, चित्रपट जाऊन बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की कढीपत्त्याची गंमत काय. जरी तो फुकट मिळत असला अजूनपर्यंत तरी त्याची रुची वेगळीच असते, त्याची गंमत वेगळी असते. संजय तर आणि गाडगेताई कढीपत्ता या चित्रपटाच्या निमित्ताने भेटतोय आणि अतिशय छान असा आम्ही ट्रेलर बघितलाय. तर तुमच्या दोघांच्या केमिस्ट्री बद्दल सांगा आम्हाला, कारण तुम्ही तसे फार एकत्र आम्हाला स्क्रीनवर दिसलेला नाहीये. तर कसं होता तुमचा वर्किंग एक्सपिरियन्स, दोघंही सांगा. मला तर काय म्हणजे मला आनंदच आहे, कारण संजय दादा बरोबर पहिल्यांदा मी काम केलंय आणि अगेन आमची केमिस्ट्री व्हायला माझ्या व्याईंचं काम केलेलं आहे, त्याच्यामुळे खूप मजा आली आम्हाला. मी शुभांगीताई आणि संजय दादा, मी शुभांगीताई बरोबर आधी म्हणाले तसं की मी सिरियलमध्ये काम केलेलं आहे, पण संजय दादा बरोबर काम करणं आणि इतक्या अनुभवी माणसाबरोबर, आणि संजय दादांनी नुसतं काम नाही केलं, त्याच्याबरोबर खूप गोष्टी आम्हाला समजवल्या, शिकवल्या. तर त्या खूप आम्हाला मजा आली. म्हणजे मला तर शुभांगीताई आणि संजय दादा सिनियर असले तरी कुठेही ती जाणीव नाही त्यांनी करून दिली की बाबा आम्ही सिनियर आहोत, तू लहान आहेस तर तू असं वाग तसं. मी खरंली मजा केली आहे त्यांच्याबरोबर आणि खूप एक वेगळा अनुभव. संजय मजा आली काम करताना, कारण मला आठवतंय खूप लहान त्यांना बघितलं होतं, अगदीच लहान, त्याच्या शाळेत किंवा महाविद्यालयात असतील. आणि दुसरं म्हणजे प्रचंड या एका शब्दात त्यांचं वर्णन करता येईल ते आमचे निळूराव फुले यांची मुलगी. त्यामुळे वेगळ्या पद्धतीचं दबाव होता, कारण कुठे ना कुठेतरी संस्कारातनं ते जर आलं असेल थोडं तर आपण त्यांच्यासमोर कसं काय उभं राहू. पण असंख्य चित्रपटातनं मी असं बघितलेलं आहे समोरच्या कलाकाराला अक्षरशः करून त्यांनी खाऊन एक एक वाक्याला एक एक प्रतिक्रियेला. पण मजा आली काम करताना. आणि तिन्ही कुठेही ते जरा म्हातारे लोक आपल्याबरोबर कसं जाणून दिलं नाही. आणि तरुण मुलं ही नेहमीच आधीच्या पिढीपेक्षा हुशार असतात, ते त्यांनी सिद्ध करून दिलं. आणि खूप मजा आली चित्रपट करताना. मजा आली. एका लहानशा मुलांनी एक स्वप्न बघितलं होतं, त्याच्या पहिल्या दिवसापासून बरोबर होतं, ते स्वप्न साकार होताना बघणं त्याचा आनंद काही वेगळा. कढीपत्ता म्हटलं की गृहिणींचा आवडता विषय, कारण प्रत्येक जीवनामध्ये प्रत्येक वस्तूमध्ये कढीपत्ता जातोच, त्याशिवाय पदार्थांना एक खमंग वास किंवा चव येत नाही. तर गार्गीताई, तुम्ही नवऱ्याला किती वेळा कढीपत्ता खायला घालता आणि सुकन्या मॅडम सर तुम्हाला किती वेळा सांगतात, पण तुम्ही काढूनच टाकून देता. आणि कढीपत्त्याचं महत्व तुमच्या देखील काय आहे? नाही, मला कढीपत्ता भयंकर आणि अगदी खरं सांगायचं तर स्त्रियांपेक्षा पुरुष हे जास्त चांगला स्वयंपाक करतात. कारण जेव्हा हजारो लोकांचा स्वयंपाक करायचा असतो तेव्हा पुरुष स्वयंपाक करतो आणि घरातल्या घरात असेल तर घरी कोणाला बायका स्वयंपाक करतात. आमच्याकडे आम्ही दोघे स्वयंपाक करतो, दोघांनाही कढीपत्ता आवडतो. आणि कढीपत्त्याची चव जी आहे ना ती दिसताना कळत नाही, ती खाल्ल्यानंतर कळत. तसा चित्रपटाचं नाव बघून कळणार नाही, चित्रपट जाऊन बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की कढीपत्त्याची गंमत काय. जरी तो फुकट मिळत असला अजूनपर्यंत तरी त्याची रुची वेगळीच असते, त्याची गंमत वेगळी असते. मला वाटतं या चित्रपटानंतर कढीपत्त्याचा भाव खूप वाढणार आहे. नको, आधी सगळ्या गोष्टींचे भाव वाढलेले आहेत. संजय सर, आत्ताच्या घडीला गेल्या 1-2-3 वर्षात खाण्याच्या रिलेटेड टायटल्स असलेले मराठी चित्रपट बरेच बनत आहेत. तर तुमचं दोघेही सांगा, तुम्हाला तुमचं मत काय हा जो ट्रेंड येतोय आत्ताचा? काय आहे, चित्रपटाचं नाव खाण्याच्या पदार्थावर असणं हे थोडं गमतीदार असतं. पण चित्रपटातले बहुसंख्य कलाकार हे कमी खाणं व्यायाम करणं त्यांनी आपल्या तब्येती टिकवतात. तर तरी त्यांना खाण्याच्या पदार्थाचं नाव चित्रपटाला असेल तर काम करायला आवडतं. याचा अर्थ त्यांच्या मनामध्ये कुठेतरी हे खावं ते खावं असतं. प्रत्यक्ष खाऊन जरी नाही, निदान नावाने तरी आपण त्याची मजा अनुभव आहे म्हणून कदाचित लोक ते करत असतील.
आणि सर्वसामान्य लोकांना काय म्हणजे खाण्यासाठी जगता का जगण्यासाठी खाता याचं उत्तर जर आपण घेतली 10,000 उत्तर घेतली तर 5,000 घेतली. 5,000 खाण्यासाठी जगतात, 5,000 जगण्यासाठी. सर पण या चित्रपटामध्ये या चित्रपटामध्ये बऱ्याच भूमिका आहात, तुम्ही बरेच व्यक्तिरेखा आहात, तर त्यापैकी खऱ्या कडीपत्त्याचं काम कोणी केलेलं आहे सगळ्यांना? मला असं वाटतं अक्षयने केलं खऱ्या कडीपत्त्याचं काम. दुवा साधणं दोन्ही कुटुंबातला आणि कडीपत्ता तो म्हणतो तसं की कडीपत्त्याची काडी जास्त महत्वाची असते तसं मला असं. हा म्हणजे चवपणामुळे आले सांगता येत नाही पण एकंदरीत चव सगळी चांगली आहे. संजय सर, आणखीन एक प्रश्न आहे. आता तुम्ही म्हणालात की कढीपत्ता हा फुकट मिळतो, तर तुमची जी बोलण्याची शैली आहे ती बऱ्याचदा तुम्ही मार्मिक आणि तिरकस दृष्टिकोन असतो तुमचा, तर कढीपत्ताच का फुकट मिळतो? तुमचं लॉजिक काय आहे त्याच्यावर? आता मी सुद्धा तुम्ही मारायला बोलतो ते सुद्धा आता फुकट आहे, मी कुठे पैसे घेते त्याच्यासाठी. परंतु कढीपत्ता फुकट मिळण्याचं कारण असं असावं की बहुसंख्य लोकांना त्याची किंमत कळत नाही. तो जेव्हा पदार्थातून वगळला जातो ना तेव्हा त्याची किंमत कळते. आणि मला वाटतं हा चित्रपट आल्यानंतर आपणहून लोक बाजारात गेले तर म्हणतील नाही 2 रुपये तरी घ्या आपण कढीपत्त्याला पैसे घ्या.